विद्येबद्दल आपण सगळं सविस्तर बघितलेलं आहे. ही अपरविद्या जी आहे, अपराविद्या ही असत्य आहे, सापेक्ष आहे आणि असार आहे. आणि कर्मफळ या अपराविद्येपासून फक्त कर्मफळच मिळतं. परंतु त्याच वेळेला सांगितले की दोन विद्या जाणण्यासारख्या आहेत, एक परा आणि अपराविद्या. मग अपराविद्या आपण पहिल्या मुंडक मध्ये याच्यामध्ये संपूर्णपणे जाणून घेतली आहे की ही अपराविद्या नेमकी काय आहे. आणि आता मात्र द्वितीय मुंडक मध्ये पराविद्या ह्याबद्दल आपल्याला संपूर्णपणे जाणायचं आहे की पराविद्या हीच सत्य आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या श्रेष्ठ आणि खऱ्या अर्थाने निरपेक्ष आहे. हे जाणून घ्यायचे द्वितीय मुंडकाच्या माध्यमातून. आणि म्हणून हे अक्षर ब्रह्म असा याचा निर्देशित या ठिकाणी केलेला आहे की अक्षर ब्रह्म हे कसं गुप्त आहे आणि हे गुप्तपणे असून हे जाणून घ्यायचंय हे श्रुती सांगत आहे. संतांचा अनुभव ब्रह्म दिसे उघडे हा संतांचा अनुभव आहे. आणि खर तरी आवळा जैसा हरी संतांचा अनुभव आहे. परंतु माझा अनुभव, माझा साधक ह्या नात्यातून माझा अनुभव ते माझ्यासाठी अजूनही गुप्त आहे. आणि हे गुप्त असलेलं अक्षर ब्रह्म आता श्री गुरु आम्हाला उलगडून सांगतात आहे. आणि ह्या ठिकाणी उलगडून सांगत असताना दोन दृष्टांताच्या माध्यमातून ते उघड करून सांगतात आहे. पहिला दृष्टांत दिलाय अग्नीचा, ज्याप्रमाणे अग्नी पेटतो आणि पेटल्यानंतर त्याच्यातून ठिणग्या निघतात, परंतु प्रत्येक ठिणगीमध्ये अग्नीच भरून राहिला असतो की नाही, हे हा एक दृष्टांत दिलेला आहे. त्याप्रमाणे हे परब्रह्म जे आहे, हे परब्रह्म जड वनस्पती असंख्य जीव ह्या सगळ्या रूपांनी प्रगट जरी होत असेल तरी ते सगळे रूप ही ब्रह्मरूपच आहे. आणि ह्या एका दृष्टांताच्या माध्यमातून आम्हाला परब्रह्म अक्षर ब्रह्म श्रुतीने इथे उलगडून दाखवलाय. आणि दुसरा दृष्टांत दिलाय आकाशाचा, घटाकाशाचा, की घटामध्ये आकाश असतो. मग त्या घटाला असंख्य छिद्र जरी असली तरी सुद्धा आकाश तत्व घटाकाश या नावानच असतं की नाही. मग तो घट फुटल्यावर पण आकाश त्याच स्वरूपात राहतं की नाही. म्हणजे अगदी त्याप्रमाणे हा देहरूपी घट जो आहे, हा देहरूपी घटात अक्षर ब्रह्माची वस्ती असते. आणि म्हणून देह आला आणि गेला तरी सुद्धा ब्रह्म नाहीसे होत नाही. असे दोन उदाहरणं, दोन दृष्टांत श्रुतीने आमच्या समोर मांडून आम्हाला अक्षर ब्रह्म हे गुप्त असलेलं जे आहे हे कसं उघड करून दिलेलं आहे हे आता आपण सुनील काकांच्या अमृतवाणीतून ऐकू. रामकृष्ण हरी. नंतर तुम्हाला आवश्यकता नाही. मी ठेवलेली वस्तू नक्की हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्
नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना शिरसाष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे श्रोते आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. द्वितीय मुंडकाचा प्रारंभ करण्यापूर्वी मला थोडं काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे ते हे बोलायचं आहे की काल द्वितीय मुंडकाचा जो सुरुवात झाली, काल द्वितीय मुंडकाला जी सुरुवात झाली, ठीक आहे का बघा, त्याचा प्रभाव किंवा परिणाम फारसा कोणावर दिसला नाही. बहुतांश लोकांना पाहिजे त्या प्रमाणात कालचं आकलन झालं नाही.
फक्त माझ्यापाशी व्यक्त करायला थोडस मन धजावत नाही म्हणून माझ्यापाशी बोलले नाही. पण एक दोन जणांना असं वाटलं की थोडस कालचं आम्हाला नाही कळलं, कारण मध्ये गॅप गेली बरीच, त्यामुळे आम्हाला ते कळलं नाही. यात मी तुम्हाला दोषी धरत नाही. हा दोष सर्वस्वी माझा आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, समजलं नाही तर मी त्यासाठी पुन्हा उत्तर द्यायला तयार आहे. पण मला सांगत चला, न संकोचता सांगत चला. महाकुंभावरून आल्यानंतर साधारण एवढ्या दूरच्या प्रवासा व्यतिरिक्त 40-42 किलोमीटर आमचं चालणं झालंय. त्यामुळे आल्यानंतर बाकी काही नसलं तरी पण ग्लानी नाही गेली. आणि काल माझ्या बोलत असताना ग्लानी होती. विषयाला त्या जोरकसपणे मला मांडता आलं नाही असं मी समजतो. त्यामुळे तुम्हाला आकलन झालं नाही. दोष सर्वस्वी मी माझ्याकडे घेतो आणि त्या विषयाचं आज पुनर्प्रतिपादन करतो. द्वितीय मुंडक प्रथम खंड पहिल्यांदा आज सुरू करतो. आणि आज जर कळला नाही तर मला म्हणा, मला फोन करा. कळला तर खरंच कळला म्हणून फोन करा. मी तुमच्या दोन्ही प्रकारच्या फोनच्या प्रतीक्षेत आहे. आणि मला जे मांडायचं आहे ते आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. प्रथम मुंडकामधल्या खंड 1 आणि खंड 2 या दोन्ही मध्ये अविद्येचं वर्णन केलं आहे. कारण जग म्हटलं की अविद्या आहे, अपराविद्या आहे. अपरेतून संसाराची निर्मिती झाली आहे. म्हणून संसारिकाला नेहमी कर्म आणि कर्मफल याचीच इच्छा अत्यंत तीव्रतेने असते. आता अपराविद्या किंवा अविद्याग्रस्त किंवा अज्ञानजन्य हे सगळे जे शब्द आहे, हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा हे सगळं थर्ड पर्सन साठी सुरू आहे असं आपल्याला वाटतं. त्यांना म्हटलंय, त्यांना सांगितलं आहे, मला सांगितलं आहे. मग मी कसा अविद्याग्रस्त आहे, मी कसा अपराविद्याग्रस्त आहे, मी कसा अज्ञानजन्य आहे, हे आता पहिल्यांदा आज सांगतो. मग हे मला कसं सांगितलं, कशावरून मला सांगितलं आणि कशावरून मी अपराविद्येमध्येच खेळतो आहे, लोळतो आहे, विचार करतो आहे. तर अपराविद्येमध्ये असलेला जो म्हणजे मी, प्रत्येकाने मी शब्द स्वतःसाठी वापरायचा. अविद्याग्रस्त असलेला जो मी, तो मी स्वतःसाठी वापरायचा आहे. तो मी कसा असतो, तो फलसम्मुख असतो, फलाशाला धरून असतो, फलासक्त असतो. मग आता मी फलासक्त आहे का हो? म्हणजे एवढं सगळं माझ्यासाठी सांगितलं आहे, हे पहिल्यांदा मला पटवून घेतलं पाहिजे. हे बघा, आपले रोजचे वाक्य, त्यातले काही वाक्य तुमचे असतील, काही आणखीन कोणाचे असतील. हे बघा, आता मला छान पॅकेज मिळालेलं आहे, मस्त पगार आहे. ह्या पगारातून आता मला घर बांधायचं आहे. फलासक्त झाला की नाही झाला? घर बांधून झालं, पण गाडी घ्यायची राहिली आहे. मला गाडी घ्यायची आहे. म्हणजे घर आणि गाडी आपल्या दारात उभं असणं या स्टेटसचं व्हायचं आहे. सगळं अपराविद्याजन्य आहे. म्हणजे माझं आहे की नाही, हे माझ्या संबंधित चालू आहे की नाही बोलणं, विचार करा.
आणि हा जो फलसम्मुख असतो त्याची फलसम्मुखता, फलासक्ती ही वाढती असते, ही कधी घटती नसते. नोकरी लागली संसार करा, संसार केला घर बांधा, घर बांधलं गाडी घ्या, गाडी घेतली मुलाबाळांचे शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे लग्न. मारुतीचं शेपूट आहे, वाढतं वाढतं वाढतं. हे वाढणं थांबतच नाही, याला अपराग्रस्त असं म्हणतात. आणि ह्या अपराग्रस्ताचं सततच जे चिंतन असतं ते सांसारिकच असतं, संसारासंबंधितच असतं. आणि म्हणून संसार आणि जगत कसं निर्माण झालं, कसं दिसायला लागलं आणि ते कसं आहे हे सांगण्यासाठी द्वितीय मुंडकातला प्रथम आणि द्वितीय खंड वापरलेला आहे. आता आपल्या बुद्धीवरच्या झडपा, अज्ञानाच्या, ह्या घालवण्यासाठी हा खंड आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा अज्ञान म्हणजे काय सांगितलंय, अविद्या म्हणजे काय सांगितलंय, हे सांगत असताना अपराविद्या हा शब्द वापरला आहे. आणि आता हे कसं अयोग्य आहे आणि हे जे चिंतन आहे हे आपलं कसं चुकतं आहे हे सांगण्यासाठी पराविद्या सांगितली आहे. आणि म्हणून द्वे विद्ये वेदितव्ये. पहिल्यांदा शौनकाने अंगिराला विचारलेला प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं द्वे विद्येमध्ये अपराविद्येबद्दल सांगणं झालं. आता पराविद्येबद्दल सांगतात आहे. आणि मग एक जाणलं असता सर्व जाणल्या जाते, असं ते एक काय आहे हे समजावून सांगतात आहे. किती मोलाचं आहे बघा. आज मी पुस्तकाचा आधार न घेता सांगायचं ठरलंय, ठरवून टाकलंय. कारण काल पुस्तकाच्या आधाराने थोडं बोललो आणि तुमच्या विचारांचे जे आधार आहेत ते सगळे तितर बितर होऊन गेले. म्हणून आज मी माझ्या मनाची जी लिंक आहे त्यानुसार बोलायचं ठरवलेलं आहे. संसार म्हणजे संसार कार्य हे अपराविद्येचं स्वरूप आहे, हे संसाराचं स्वरूप आहे. आणि ह्यामध्ये अनेक अनर्थ आहेत. अनर्थ नाही असं संसार असतच नाही. एक उदाहरण देतो. मुलीसाठी मुलगा पाहिला, उत्तम आहे, पण घरच्या मंडळींच्या स्वभावाची कल्पना नाही. सुरू झालं. मग त्यातून दुःख उपदेल की सुख उपदेल माहिती नाही. मुलाचा स्वभाव किंवा मुलीचा स्वभाव आत्ता चांगला वाटतो आहे, पण तो तसाच असेल की नाही. अनर्थांचे संकुल, दुःखांच्या यातना. आणि ह्या सगळ्या अक्षर स्वरूप पुरुषांपासून उत्पन्न झालेल्या असल्यामुळे त्या अक्षर ब्रह्माला जर जाणलं तर ह्या अनर्थाच्या संकुलापासून, दुःखाच्या यातनेपासून आणि संपूर्ण संसार चक्रापासून मी मुक्त होतो, मी आनंदरूप होतो. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणासारिखे सकळ करून ठेले. डॉक्टर काकांवर केलेली ही ओवी आहे मी आत्माराम मधली. हे बघा, आनंदाचे तू मूळ बघा, काय आनंद आहे बघा. नुसता चेहरा बघा, मुद्दाम हसलेले नाहीये. आतमध्ये विलसत असलेला जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर आहे. ऍक्टरची ऍक्टिंग नाही आहे. ऍक्टरची ऍक्टिंग ह्यापेक्षा गोडही असू शकते, पण ती अत्यल्प काळ राहील. आणि ही कमी गोड असेल पण शाश्वत असेल. प्रकृती खालवली तरी काकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला जरा सुद्धा नख लागत नाही. असं माझ्या जीवनात व्हावं म्हणून मी मुंडक उपनिषदाचा अभ्यास करतोय, म्हणून मी सर्व उपनिषद आणि भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे. हे लक्षात ठेवा. हा शिष्य
प्रथम मुंडकातल्या दुसऱ्या खंडामध्ये श्री गुरूंकडे जाऊन आलेला आहे. स गुरुमेवा बिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कोणत्या श्री गुरूंकडे जाऊन आला आहे? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंकडे जाऊन आलेला आहे. आणि जाऊन आल्यानंतर गुरूंनी त्याला जसं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार आता त्याचं वागणं चालू झालेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय लक्षात ठेवायचं आहे? की श्री गुरूंनी दिलेलं मार्गदर्शन आम्हाला बरोबर तसंच्या तसं अनुसरता आलं पाहिजे. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छेत. गुरूंनी सांगितलं परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायान नास्त्य कृता कृतेन. मग आता त्याप्रमाणे मी या जगताकडे बघतो आहे का? होतं कसं, गुरूंचा उपदेश घेतात किंवा गुरु करतात, पण आपल्यातला अपरा सोडायला तयार होत नाही, कारण त्याची सवय लागली आहे. मी की नाही सकाळी उठतो, असं करतो असं करतो असं करतो, तोपर्यंत तोंडात पाणी सुद्धा घेत नाही. तुला कोणी सांगितलं? मी तोंडात पाणी घेत नाही पूजा होईपर्यंत. हा मी बळवणारा भाग आहे ना, हा अपरेचा भाग आहे ना रे बाबा. श्री गुरु तुला जे सांगतात आहे ते तू केलं तर अक्षर पुरुषापर्यंत जाऊन पोचशील, नाहीतर नाही होणार. साधना ज्ञानाची असो की नामाची असो, नाम साधना असो, ध्यान साधना असो की ज्ञान साधना असो, नाम, ध्यान आणि तत्वज्ञान या तीनही साधना करत असताना एक दिवस या संपूर्ण संसाराला पुसटस स्वरूप आलं पाहिजे. नामरूपांचा लय झाला पाहिजे. कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. एक जाणलं असताना सगळं जाणल्या जावं, तसा अक्षर पुरुष मला सांगा. त्या अक्षर पुरुष सांगण्यासाठी श्री गुरु सरसावले आहेत. माझी तयारी झाली पाहिजे की नाही? काल कदाचित माझ्याच डोळ्यावरच्या झापडीमुळे आपल्याला कळलं नसेल, आपल्या सगळ्यांची रिसेप्टिव्हिटी चांगली आहे आणि म्हणून आपण शतक गाठतो आणि ऐकतो. पण आज जे ऐकणं आहे ते ऐकणं मला माझ्या जीवनात उतरवण्यासाठी कामी आलं पाहिजे. म्हणून काल माझ्या सांगण्यात असलेली कसूर, त्रुटी मी आज भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. मग कर्मासक्त व्हायचं नाही, कारण सगळे कर्म नाशवान आहेत आणि कर्मानी निर्माण झालेलं जे कार्य ते अनित्य आहे. म्हणून त्याचं जे फळ आहे, जे सत्य वाटतं ते सत्य नाही. म्हणून अपराविद्येमध्ये ज्याला आपण सत्य म्हणतो ते कर्मफळ आहे, ते कर्म आहे, ते कार्य आहे. पण वास्तविक पाहता कार्य, कर्म आणि कर्माचं फळ हे सत्य नाही, हे अशाश्वत आहे, न टिकणार आहे. म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. अपरेमध्ये त्याला सत्य म्हटलं होतं, पण पराविद्या त्याला सत्य मानत नाही. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत कसं आम्हाला सांगितलं हे खरं आहे म्हणून, मग आता ज्याला आम्ही खरं आणि सत्य समजलो त्याला आम्ही आता असत्य का समजावं? प्रश्न बरोबर आहे असं वाटेल, पण बरोबर नाही. असं कसं हो? तुम्ही म्हणता बरोबर आहे असं वाटेल पण बरोबर नाही. आधी ज्याला आम्ही मोल दिलं, आधी आम्ही ज्याला मौल्यवान समजलो त्या गोष्टी काहीच कामाच्या नाही असं तुम्ही म्हणता, हे कसं बरोबर आहे? आधी आपली जी बुद्धी होती त्या बुद्धीची जी उंची होती त्या उंचीनुसार ते बरोबर आहे असं म्हणावं लागत होतं. लहानपणी पिग्मी बँक मध्ये
वडील ते मातीचं मडकं आणून द्यायचे. आता ते प्लॅस्टिकचं मिळतं. मडकं शब्द चांगला नाही, भांड म्हणा, वस्तू म्हणा, आणि त्यात कॉइन्स टाकायचे. आणि मग माझ्याजवळ किती पैसे जमले म्हणून खळखळ खळखळ ते वाजवत राहायचे. आता ते पिग्मी बँक पूर्ण जरी भरली तरी तो मुलगा किती श्रीमंत झाला. त्या मुलाला वाटतं आपल्याजवळ खूप पैसे जमलेत, परंतु त्याला त्याच्या बापाचा मुलगा म्हणून सन्मान असतो. पिग्मी बँक मध्ये जमलेल्या पैशावरून त्याचा सन्मान ठरत नाही. सगळेजण त्याचा जो लोभ करतात, लाड करतात, ते त्याच्या पिग्मी बँकच्या संचयावरून करत नाहीत. मग ते जे खळखळ वागणारे पैसे आहे ते काही फार नाहीत, हे त्याला कमवायला लागल्यानंतर कळतं. तसं आपलं झालंय. पहिल्यांदा आपल्याला अपराविद्येत होणारं कार्य मी केलं आणि कर्मफळ ह्याच्याबद्दल अत्यंत ओढ असते. पण पराविद्येचा अभ्यास केल्यानंतर श्री गुरु त्याला समजावून सांगतात, अरे हे नश्वर आहे. तू जे जमवलं याचं मूल्य नगण्य आहे. आणि नगण्य मूल्य असल्यामुळे नगण्य मूल्याकरता एवढं परिश्रम का घेतोस, एवढे परिश्रम का घेतोस. मग खरं सत्य जे आहे ते आता मी तुझ्या समोर मांडत आहे. आणि आजपर्यंत ज्ञान म्हणजे उपासना. अपराविद्येमध्ये उपासना करणाऱ्यांना खूप वाटत असतं की आम्ही असे असे, आम्ही तसे तसे, आम्ही काय असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही तसं करतो. पण उपासनेचं पर्यवसान पराविद्येतील ज्ञानामध्ये झाल्याशिवाय उपासनेची इतिश्री होत नाही. आणि आता ज्ञानामध्ये जर जायचं असेल तर ज्ञान म्हणजे उपासना हा मुद्दा न घेता ज्ञान म्हणजे सत्य हा मुद्दा आहे. आणि सत्य म्हणजे त्रिकालेपि तिष्ठती ती सत्य. या ठिकाणी कर्मठ लोकांनी अपराविद्येचा पगडा असल्यामुळे उपासनेला सत्य समजले, पूजनेला सत्य समजले, अर्चनाला सत्य समजले, भूत भविष्य वर्तमान काळांना सत्य समजलो, काल सापेक्ष फळांना सत्य समजलो. परंतु खऱ्या अर्थाने जे सत्य आहे ते सत्य त्रिकालेपि तिष्ठती ती सत. त्या सतचा कधीही नाश होत नाही. नासतो विद्यते भाव, ना भावो विद्यते सतः. असत नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आणि सत नावाची गोष्ट कधीही मिटत नाही. यदृष्टम तदनष्टम दृष्ट नष्ट स्वभावत्वात. जे दिसतं ते नाहीस होतं. कर्म दिसतं, कर्मातून झालेलं कार्य दिसतं आणि कार्यातून मिळालेलं कर्म फळ दिसतं. आणि जे जे दिसतं ते सगळं नाशवान असल्यामुळे सत्य हे दृश्य असू शकत नाही, सत्य हे दिसू शकत नाही, सत्य हे अनुभवाला येऊ शकत नाही. अर काय बोललो मी. सत्य हे अनुभवाला येऊ शकत नाही असं बोललो. ऐकवेल का हो तुम्हाला हे. ज्या वेळेला सत्याचा अनुभव येतो त्यावेळेला अनुभव घेणारा मी त्या ठिकाणी अस्तित्वात नसल्यामुळे कुणाला अनुभव आला,
हे सांगताच येत नाही. कारण त्यावेळेला जीव ब्रह्मरूप झाला असतो. तो ब्रह्मरूप झाल्यामुळे ब्रह्मरूपत्वाचा अनुभव कोणाला आला? जीवाला यायला हवा होता, पण जीव शिल्लक नाही राहिला, म्हणून सत्याचा अनुभव येत नाही. पण सत्य अनुभव रूप आहे हे खरं. वस्तू निर्मितीच्या पूर्वी नसते, वस्तू नाश झाल्यानंतरही नसते. मधल्या वर्तमान काळात जी वस्तू असते ते सत असू शकत नाही. एक उदाहरण देतो. आपण सिनेमा टॉकीज मध्ये सिनेमा पाहायला जातो. सगळा सिनेमा खरा वाटतो की नाही? असं झालं तसं झालं, त्यांनी मोटरसायकल नेली, ती उडवली, ते मारलं, 10 लोकांना, अरे सगळंच्या सगळं खरं वाटतं. तो सिनेमा सुरू होण्यापूर्वी होता का सिनेमा? नाही. सिनेमा संपल्यानंतर होता का सिनेमा? नाही. मग मधल्या काळी जे होतं ते खरं नाही. जे आरंभ होण्यापूर्वी नव्हतं आणि संपल्यानंतरही नाही, ते असताना असल्यासारखं भासतं, पण आहे असं होत नाही. याला सत असं म्हणतात. कशाला सत असं म्हणतात? असण्यापूर्वीही जे आहे, संपल्यानंतरही जे आहे, म्हणून जे वर्तमान काळी आहे त्याला सत असं म्हणतात. नुसतं वर्तमान काळामध्ये भासतं, केवळ दिसतं, ते सत्य असू शकत नाही. सत्य हे क्षणभंगूर नसतं, सत्य हे अनित्य नसतं, सत्य हे कायम टिकणार असतं. सत्यामध्ये शीत नाही, सत्यामध्ये उष्ण नाही, सत्यामध्ये येणे नाही, सत्यामध्ये जाणे नाही. सत्य आधी नव्हतं आणि नंतर असणार नाही असं नाही. म्हणून अव्यक्तादीनी भूत्यानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्नेव तत्र का परिदेवना. माझ्या जन्मापूर्वी माझा देह होता की नव्हता? नव्हता. मरणानंतर हा देह असणार की नसणार? नसणार. मग मधल्या काळात भासणारा माझा देह हा सत्य नाही. मग त्याचा भास खरा आहे का? नाही, नश्वर आहे. मग माझा देह नश्वर आहे असा जर मला रोज विचार करता आला आणि या विचाराप्रमाणे जर मी पुढे पाऊलं टाकायला लागलो, तर मग सत्स्वरूपाचा अनुभव येतो, पण सांगता येत नाही, कारण तिथे जीव नसतो. आत्ताच कुठे जाऊन आलो? महाकुंभ. महाकुंभाला गेलो, महाकुंभ आलो. महाकुंभावरून परतलो, महाकुंभ गेलं. आता महाकुंभ म्हणजे त्रिवेणी संगम आला आणि त्रिवेणी संगम गेला, की मी आलो आणि मी गेलो? तो तिथेच आहे. मी गेलो आणि मी आलो असं असताना आपण ते आलं आणि ते गेलं असं म्हणतो. सूर्य उगवला आणि सूर्य अस्ताला गेला असं आपण म्हणतो. वास्तविक सूर्य कधीच उगवत नाही, त्यामुळे तो अस्तालाही जात नाही. पृथ्वी फिरत असल्यामुळे आम्हाला सूर्य उगवला असं वाटतं आणि सूर्य अस्ताला गेला असं वाटतं. बस गेल्यामुळे तिथे गाव आलं असं वाटतं आणि गाव गेलं असं वाटतं. गाव तिथेच असतं. बस आली असते आणि बस गेली असते, ट्रेन आली असते आणि ट्रेन गेली असते, प्लेन आलं असतं आणि प्लेन गेलं असतं.
जे आलं असतं आणि जे गेलं असतं ते नेहमी भासमान असतं. म्हणून शरीर आलं असं म्हणतो आपण हॅपी बर्थडे, आणि शरीर गेलं असं आपण म्हणतो तो निर्वाण दिन. जन्मदिन आणि मृत्यू दिन जर निश्चित आहे तर मधला देह हा अनिश्चितच आहे. निश्चित तत्वामध्ये अनिश्चित तत्व भासमान असतं. माझ्या देहाबद्दल बोलतोय, प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा. नाहीतर बोलणाऱ्याचा देह जाव आपलं ऐकून झालाय. तदेव सौम्य इदमग्रमासीत एकमेव अद्वितीयम ब्रह्म, छांदोग्य सांगताय. सत्य हाच ब्रह्मविद्येचा विषय आहे. सत्या व्यतिरिक्त जे काही अपरा विद्येचे विषय आहेत हा ब्रह्मविद्या नाही. आता सत्य तुम्हाला समजलं. आता सत्याविषयी नक्की काय समजायला पाहिजे ते आता आणखीन सखोलात जाऊन आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. कालचा विषय मी पुन्हा घेतलाय यासाठी की हा अभ्यास आपण आपल्या जीवनात उतरवण्यासाठी करतो आहोत. आणि जीवनात न उतरवता आपल्याला जर तो कळलाच नसेल तर मग आपण अभ्यास तरी कशासाठी करायचा. आज एवढे 100वर लोक या ठिकाणी सातत्याने 5 वर्षापासून ऐकतात आहे. 5 वर्षाहून अधिक कालावधी होतो आहे. आपण शतकी भागीदारीने हे सगळं ऐकता आहात. मग यात एवढ्या सगळ्यांचा फायदा झाला तर किती छान होईल. नीट कळलं तर फायदा व्हायला वेळ लागत नाही. फक्त त्यासाठी श्री गुरूंप्रती श्रद्धा असावी लागते आणि त्यांचा आपल्यावर अनुग्रह झाला पाहिजे. अनुग्रहातून हे कळतं जे मी आता सांगणार आहे. नाही तर ते शब्द पांडित्य होतं. लक्षात घ्या काय सांगणार आहे मी. तदेतत् सत्यम या मंत्राचा प्रारंभ पहिलंच वाक्य आहे तदेतत् सत्यम. काय आहे मंत्र. तदेतत् सत्यम. बघा सुरुवात तदेतत् सत्यम. बस आज एवढंच तदेतत् सत्यम जरी आपल्याला कळलं तरी या मंत्राचा उत्तम आरंभ झाला म्हणून समजा. तुमच्या सगळ्यांसमोर गुलाबी रंगाचा पेन मी या ठिकाणी दाखवतो आहे. हायलायटर आहे गुलाबी रंगाचा. आता हा पेन आपण सगळ्यांनी पाहिला म्हणजे हा पेन आहे हे तुम्हाला मान्य आहे. कसं मान्य झालं. पेन दिसला, पाहणारा मी आणि पेनचं आणि माझं अस्तित्व आहेपणाचं. पेन आहे, मी आहे. पेन आणि मी अशा 2 गोष्टी आहेत. म्हणजे हा पेन आहे असं ज्ञान झालं. याचा अर्थ गुलाबी पेन ही ज्ञेय वस्तू आहे. पाहणारा मी ज्ञाता आहे. अशा पद्धतीचं मला पेनचं ज्ञान झालं. एतत् वैतत् तत् एतत् सत्यम. ते हे सत्य आहे. सत्य काय आहे समजावून सांगतोय. ते हे सत्य आहे म्हणजे ते हे म्हणजे पेन सत्य आहे. म्हणजे सत्यासाठी 2 गोष्टी लागल्या. बघणारा मी आणि जे बघितल्या जात ते म्हणजे ज्ञेय वस्तू. ज्ञेय वस्तू आणि ज्ञाता ह्या 2च जेव्हा भान असतं तेव्हा सत्य कळत नाही. ते मिथ्याच आहे, ते भासमानच आहे. एक कळतं तेव्हा सत्य असतं. पण एक सुद्धा
परीक्षा परीक्षा करून घ्यावं लागतं, नाहीतर ते सत्य असण्याची शक्यता नसते. म्हणजे काय हो, दोरीवर जेव्हा साप दिसतो तेव्हा दोरी दिसते आणि सापही दिसते असं कधी झालंय का? एकच दिसतं ते म्हणजे साप दिसतो. दोरी दिसली तर साप दिसत नाही, साप दिसला तर दोरी दिसत नाही. मग आता एकच दिसतं ते सत्य असतं असं जर तुम्ही म्हणाल तर त्याच्यावरून सुद्धा सत्याची व्याख्या करता येत नाही. पण एक व्याख्या करता येते, दोन असतं ते सत्य नसतं. म्हणून अशोचानन व शोचत्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासुंश नानुशोचंती पंडिता. ज्याला अद्वैत नाही कळलं त्याला शोक होतो, त्याला दुःख होतं, त्याला वेदना होतात, त्याला पीडा होतात. आणि मला जर वेदना पीडा दुःख या गोष्टी होत असतील तर मला अद्वैत समजलेलं नाही. मी व्याधी म्हटलं नाही बरं का. व्याधी ही शरीराला होणारच आहे, मला नाही होत व्याधी. व्याधी देहाला होते, पीडा देहाला होते. तुम्ही म्हणाल शरीराला कुठे पीडा होते, पीडा तर मनाला होते. मन हे सूक्ष्म शरीरच आहे, अंतःकरण हे सूक्ष्म शरीर आहे, मनबुद्धी चित्त अहंकार. आणि गाढ झोप मोडल्यानंतरही दुःख होतं, म्हणून कारण शरीर हे सुद्धा सूक्ष्म शरीर आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. सूक्ष्म शरीराचा एक भागच कारण शरीर आहे. झोप मोडल्यानंतर जर चिडचिड होत असेल तर ते सुद्धा सूक्ष्म शरीरच आहे आणि शरीराला झालेल्या त्या वेदना आहेत. त्याला मनःपीडा असं म्हणूया आपण. मी शरीर नाही हा निर्णय झाल्यानंतर आता पराविद्या इथे सांगते की परिस्थिती बदलत नाही, देहस्थिती बदलत नाही, प्रसंग बदलत नाही, अंतरंगातली दृष्टी बदलते. आणि ती दृष्टी जर बदलली तर सत्य कळतं. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. अध्यास समजला पाहिजे, समजला अध्यास की काम झालं बघा. लहान मूल आणि आजोबा दोघ जण खेळत असतात, क्रिकेट खेळतात आहे दोघ जण. आजोबाचे 5 रन झालेले आहेत आणि आजोबा आउट झालेले आहेत. नातवाचे 4 रन झालेले आहेत आणि घरातून बोलावणं आलाय जेवायला चला. आता जेवायला चला म्हटल्या बरोबर आजोबा आपला चेंडू ठेवून जायला लागतात. नातू म्हणतो नाही 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 नाही, मला रन काढायचा, मी आता हारणार नाही, मी जेवणार नाही. रडायला लागतो लगेच. आजोबा असतात, म्हणतात थांबा याला एक चेंडू टाकू द्या, याला 5 रन पेक्षा अधिक करू द्या म्हणजे हा जेवायला येईल. खेळ सुरू राहिला तरी आजोबा आनंदात आहे, खेळ बंद झाला तरीही आजोबा आनंदात आहे. नातू आजोबा जिंकले तरीही आजोबा आनंदात आहे आणि नातू जिंकला तरीही आजोबा आनंदात आहे. आजोबांना माहितीये की हा खेळ आहे आणि खेळ हा आनंदाचा भास आहे, हा सुखा व भास आहे. खेळाच्या निमित्ताने झालेला जो आनंद त्याला सुख असं म्हणतात. विषय सापेक्ष आनंदाला सुख असं म्हणतात. म्हणून आजोबा कायम सुखात आहेत, कारण त्यांना जाण आहे, त्यांनी परीक्षा केलेली आहे. काय आपण सगळे परीक्षण करणाऱ्यांचे लक्षण विक्षण पाठ करतो, आम्हाला सगळं पाठ. या निशा सर्वभूतानां तस्याम जागरती संयमी यस्याम जागरती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे.
ज्या वेळेला आम्ही विषय सम्मुख असतो तेव्हा मुनी झोपला असतो, ज्या वेळेला मुनी जागा असतो तेव्हा आम्ही निद्रिस्त असतो. मुनी स्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो तिथे आम्ही निद्रिस्त असतो. आम्ही विषयाच्या ठिकाणी जागे असतो जिथे मुनी निद्रिस्त असतो. फक्त हे म्हणतच राहायचं का हो आयुष्यभर, की असं जगत राहायचं आयुष्यभर? भगवद्गीता आणि उपनिषद दोन्ही आपली माता आहे. गीता हा उपनिषदाचाच भाग आहे. आईला आपलं मूल मोठं झालेलं आवडतं. आईला आपलं मूल नुसतं मोठेपणाचं सोंग करणारं आवडत नाही. खूप श्रीमंतीचा थाट दाखवला आणि आतमध्ये कर्जच कर्जाने भरलेला आहे असा मुलगा आईला आवडेल का हो? खूप सुखाचा थाट दाखवला आणि आतमध्ये आनंदाची वानवा असेल तर माता गीता आणि श्रुती माता तिला आनंद होईल का हो? माझ्या सद्गुरूंना आनंद होईल का हो? तिसरी माता सद्गुरु माता आहे. म्हणून तो आनंद माझ्या आतमध्ये येण्यासाठी सत्याचं परिशीलन करण्याची गरज आहे आणि ते सत्य समजावून घेण्याची गरज आहे. मग ज्या वेळेला अध्यास असतो तेव्हा अधिष्ठान रूप सत्याचा आम्ही अवलोकन करून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, नामरूपांच्या गलबल्यातून बाहेर पडायला पाहिजे. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जे जे सर्व दिसतं ते ते सर्व मिथ्या आहे, ते ते सर्व काल्पनिक आहे. आणि श्री गुरु कडे शिष्य जाऊन आलेला आहे. शिष्य श्री गुरु समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा श्री गुरूंकडे तो जाऊन आलाय आणि श्री गुरु सांगतात आहे अध्यारोप अपवादाभ्याम गुरु शिष्यम उपदिश्यती. गुरूंचा उपदेश करणं चालू झालाय द्वितीय मुंडकापासून. आणि तू सत्य समजून घे. देव पहाया गेलो देवची होऊन गेलो. देवची ही खरी ज्ञानदृष्टी आहे. हे सत्याचं अन्वेषण आहे. हा सत्याचा अनुभव आहे. या अनुभवासाठी श्रुतीने उदाहरण दिलं आहे की अग्नीमधून हजारो ठिणग्या बाहेर येतात. सत्य समजताय आता तुम्हाला? ठिणगीमध्ये अग्नीचे गुणधर्म आहेत. काय गुणधर्म आहेत? प्रकाश, रंग, लालसर, प्रकाश, रंग आणि उष्णता असे 3 गुणधर्म अग्नीचे ठिणगीमध्ये आहेत. हजारो ठिणग्या शेकोटीतून बाहेर पडल्या. सध्या हिवाळा आहे, जाण्याच्या मार्गावर असला तरी आहे, जॅकेट घालून आहे मी. हजारो ठिणग्या त्या शेकोटीतून बाहेर आल्या आहेत. हजारो विस्तव तयार झाले का हो? हा प्रश्न विस्तवांना विचारा. हा प्रश्न ठिणग्यांना नका विचारू. विस्तवाला जर विचारलं तर तो म्हणेल हजारो विस्तव नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. उपाधीमुळे आपल्याला हजारो ठिणग्या जाणवतात. म्हणून भरमार लोकसंख्या वाढली तरी ब्रह्मामध्ये वाढ झालेली नाही. ते बृहद आहे, त्याच्यामध्ये वाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण करोडो लोकांचा जर मृत्यू झाला तर ब्रह्मामध्ये घट होण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. ही खरी ज्ञानाची दृष्टी आहे. ही खरी ज्ञानाची दृष्टी आहे का हो? नाही. याच्यापेक्षा आणखीन एक बारकावा आहे, तो लक्षात ठेवा. माझ्या देहाचा कितीही वाढ झालाय तरी ब्रह्म वाढत नाही. माझा देह संपला तरी ब्रह्म घटत नाही. कारण मी देह नसून मीच ब्रह्म आहे. हे सत्य आहे.
ही खरी ज्ञानाची दृष्टी आहे. आकाशामध्ये 100 घट तयार केले आणि 100 घट ज्या वेळेला अशा आकाशातून आम्ही पाहतो आहोत, कुंभाराच्या घरी 100 घट तयार झालेले आम्ही पाहतो. आकाश 100 नाही झालं, घट 100 झाले. आकाश नाही 100 झालं, घट 100 झाले. अनेक नाम 100 झाले, अनेक रूप 100 झाले, अनेक प्रकार 100 झाले. आकाश नाही 100 झालं. घटाकाश झालं, मठाकाश झालं, महाकाश झालं. पण भेदामुळे आकाशात लय झाला नाही, उपाधीमुळे भेद झाला. परंतु ब्रह्मस्वरूपात जरा सुद्धा फरक पडत नाही. म्हणून अक्षर तत्वापासून ब्रह्म निर्माण झालं. पण तसं असताना सुद्धा अक्षर तत्वामध्ये जरा सुद्धा फरक पडलेला नाही. मग आता पुन्हा येऊ आपण. फरक पडला नाही, मग हे झालं कसं? अग्नी अव्यक्त आहे, पण त्याच्या ज्वाळा आणि त्याच्या ठिणग्या व्यक्त आहेत. अग्नी तत्व डोळ्याला दिसत नाही, पण त्याच्या ज्वाळा डोळ्याला दिसतात आणि त्याच्या ठिणग्या डोळ्याला दिसतात. लाकडामध्ये अग्नितत्व आहे, अग्नितत्व डोळ्याला दिसत नाही म्हटलं तर तुम्ही म्हणाल मला दाखवा, मग डोळ्याला नाही दिसत तर दाखवा कसं? पहा. दाखवता येणार नाही, पण पाहता येईल. कसं पाहता येईल? लाकडामध्ये अग्नितत्व आहे असं पाहता येईल. ते लाकूड प्रज्वलित केल्यानंतर ते अग्नितत्व तुम्हाला विशेष स्वरूपामध्ये दिसेल, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसेल. पण दिसणार अग्नी आहे, तत्व लाकडामध्ये आहे. जिथे जिथे लाकूड आहे तिथे तिथे अग्नितत्व आहे. आणि त्याला जेव्हा विशेषत्व दिलं जातं त्यावेळेला ते तशा प्रकारामध्ये मोडतं. ते बल्ब मध्ये असेल तर पिवळ्या रंगाचं दिसतं, ट्यूब मध्ये असेल तर पांढऱ्या रंगाचं दिसतं वीज तत्व. फ्रीज मध्ये असेल तर गार याच्यात दिसतं, मायक्रोवेव्ह मध्ये असेल किंवा हीटर मध्ये असेल तर उष्ण दिसतं. त्याचं कार्य वेगळं असू शकतं, त्याचं रूप वेगळं असू शकतं, पण त्याचं स्वरूप वेगळं असू शकत नाही. आणि एकदा निर्गुण निर्विशेष अव्यक्त अक्षर तत्व त्यापासून व्यक्त सगुण सविशेष सोपाधिक अक्षर तत्व निर्माण झालं म्हणजे विश्व निर्माण होतो. म्हणून अक्षर तत्वाला मायेच्या उपाधीने युक्त झालं की विश्व निर्माण होतो. आकाश तत्वाला घटाच्या उपाधीने युक्त झालं की मडके तयार होतात. आकाश तत्व मातीच्या उपाधीने घट रूपामध्ये आलं आणि मग 100 आकाश दिसायला लागले घटामध्ये. तसं अव्यक्त तत्व मायोपाधीने युक्त झालं, अक्षर तत्व मायोपाधीने युक्त झालं की त्यातून विश्व निर्माण होतं, त्यातून संसार निर्माण होतो. आता माती या उपाधीतून, माती हे उपादान कारण आहे, त्यातून घट नावाची उपाधी तयार झाली. माती या उपादान कारणातून आणि कुंभार या निमित्त कारणातून घट ही उपाधी तयार झाली. आता घटच तयार झाला का? नाही. सुरई पण तयार झाली, रांजण पण तयार झालं, सुगडं पण तयार झालं. मग आता अनेकत्व आलं की नाही? हो.
घट तयार झाले, किती घट तयार झाले, अनेक घट तयार झाले. म्हणून अनेकत्व हे संख्येने सांगता येतं. कसे घट तयार झाले? अहो, सुगडं झालं, रांजण झालं, मडकं झालं आणि माठ झाला. अनेकत्व संख्येने सांगता येतं, नानात्व रूपाने तयार सांगता येतं. अनेकत्व संख्येने सांगता येतं आणि नानात्व रूपाने सांगता येतं. म्हणून ब्रह्मापासून अनेकत्वानी संसार तयार झाला, नानात्वानी संसार तयार झाला आणि विविधत्वानी संसार तयार झाला. विविधत्व हे गुणांनी सांगता येतं. अनेकत्व संख्येने मोजता येतं, नानात्व रूपाने सांगता येतं आणि विविधत्व गुणप्रकाराने सांगता येतं. काय गुणप्रकार आहे? अहो, हा कुत्रा आहे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत प्रामाणिक, कधी मालकाशी बैमानी करणार नाही. गुणप्रकार. अहो, ही मासोळी आहे, कायम पाण्यात पोहत राहते, कधीही पाण्याशिवाय राहत नाही. गुणप्रकार याला विविधत्व असं म्हणतात. म्हणून अनेकत्व संख्येने सांगता येतं, नानात्व रूपाने प्रगट करता येतं आणि विविधत्व गुणप्रकाराने सांगता येतं. मग आता अग्नी त्या ठिणग्यांचं उत्पत्ती कारण झाला, स्थिती कारण झाला आणि लय कारण झाला. ठिणग्या हे अग्नीचं कार्य आहे. अग्नी उत्पन्न झाला ठिणग्याच्या रूपाने, म्हणून ठिणगी ही उत्पत्ती आहे अग्नीमधून झालेली. ती ठिणगी आपल्याला दिसत राहिली काही काळ, ही ठिणगीची स्थिती आहे. आणि काही वेळानंतर ती ठिणगी विझून गेली, त्यातला अग्नी निघून गेल्यानंतर त्याला ठिणगी म्हणतात का हो कोणी? कोळशाचा बारीक कण शिल्लक राहतो, पण त्याला कोळशाचा कण म्हणतात, पण ठिणगी म्हणत नाही. लय झाला अग्नीचा. म्हणून अग्नीत ठिणगी हे उत्पत्ती कारण आहे, ठिणगी दिसणं हे स्थिती कारण आहे आणि ठिणगी संपणं हे लय कारण आहे. म्हणून ठिणगी हे अग्नीचं कार्य आहे. आता ठिणगी हे अग्नीचं कार्य आहे, पण कार्य हे नेहमी कारण रूप असतं असा शास्त्राचा सिद्धांत आहे. घट हे मृत्तिकेचं कार्य आहे, मातीचं कार्य घट हे आहे, म्हणजे घट माती रूपच आहे. ठिणगी हे अग्नीचं कार्य आहे, म्हणजे ठिणगी अग्नी स्वरूपच आहे. डोळ्यांना अग्नी वेगळा आणि ठिणगी वेगळी दिसत असली तरी वस्तुतः ठिणगी अग्नी स्वरूपच आहे. अग्नी स्वतः ठिणगी झालेला आहे. म्हणून ठिणगीला बघितलं तरी अग्नीलाच बघितल्यासारखं आहे. आणि हे ज्याला समजणार नाही त्यांनी ठिणगी कापसाच्या ढिगामध्ये नेऊन ठेवावी, तर त्याला अग्नी दिसून जाईल. अग्नी हा ठिणगी झाला आहे, ठिणगीच अग्नी होते. म्हणून ठिणगी स्वतःच्या अग्नी स्वरूपाचा त्याग करत नाही. अग्नीचं दाहकत्व, अग्नीचं प्रकाशत्व, अग्नीचा गुणधर्म ठिणगी त्यागत नाही. खूप झालं हो, ठिणगी अग्नी, ठिणगी अग्नी, ठिणगी अग्नी. आज तुम्ही खूप छान सांगितलं, पण आम्हाला समजलं सगळं. काय समजलं? आत्माच या देहरूप घटामध्ये आला. आता या देहरूप घटामध्ये घटाला महत्व नाही, देहाला माझ्या महत्व नसून आत्म्याला महत्व आहे. अग्नी विझला की त्याला ठिणगी कोणी म्हणत नाही. ह्यातलं आत्मतत्वाचं प्रागट्य संपलं की 4 जण उचलून घेऊन जातात, केवढाही मोठा असो.
त्याची गय केल्या जात नाही. म्हणजे महत्व आत्मतत्वाला आहे ना माझ्यातल्या. मग ते मनुष्य देह मिळाल्यानंतर का जाणून नाही घ्यायचं? आणि ते जाणून घेण्यासाठी पराविद्येचा अभ्यास आहे, सत्स्वरूपाचा अभ्यास आहे, मुंडक उपनिषदाचा अभ्यास आहे, गुरूंनी दिलेली ही साधना आहे, हे समजलं पाहिजे. अग्नीच्या मानाने ठिणगी लहान आहे, पण ती अग्नी आहे हे विसरू नका. समुद्राच्या मानाने पाण्याचा थेंब लहान आहे, पण तो पाणी समुद्रच आहे हे विसरू नका. तत्वाच्या स्वरूपामध्ये कधीही बदल होत नाही. रूपामध्ये बदल झाला तरीही स्वरूप बदलत नाही. म्हणून समुद्र आणि थेंब यांच्यात तत्वतः फरक नाही. अग्नी आणि ठिणगी यांच्यात तत्वतः फरक नाही. ब्रह्म आणि देहामध्ये असलेला आत्मा यांच्यात तत्वतः फरक नाही. पुन्हा सांगतो, ब्रह्म आणि देहात असलेल्या आत्म्याला जीव असं म्हणतात. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये जरा सुद्धा फरक नाही. हे ज्या दिवशी जीवाला कळतं त्या दिवशी जीव ब्रह्मैवना परा. त्या दिवशी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जोपर्यंत अपराविद्याग्रस्त आहे तोपर्यंत कर्म कार्य आणि कर्म फळ यांचे संकल्प चालतात. ज्या दिवशी हे सगळं मिथ्या आहे हे कळतं, की पिग्मी बँक मध्ये बस जमवलेले पैसे आणि माझ्या बँकेमध्ये मी जमवलेले पैसे हे दोनही मिथ्या आहे, त्याचा काही उपयोग नाही. या शरीराचा मुक्तीसाठी जर वापर करून घेतला नाही तर या शरीराचा आणि जनावराच्या शरीराचा काहीही उपयोग नाही आहे. अग्नीवर जर स्वयंपाक करून घेतला नाही तर त्या अग्नीचा काहीही उपयोग नाही आहे. मनुष्य जन्मामध्ये येऊन मी कोण आहे हे जर समजून घेतलं नाही आणि अभेदत्व आणि अद्वैत्व जर समजून घेतलं नाही तर शास्त्राभ्यासाचा सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फलः, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फलः. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात की जर शास्त्राचा अभ्यासच केला नाही तर शास्त्र निष्फळ आहे. आणि जर शास्त्राचा अभ्यास केला असेल आणि तो मी आहे हे जाणून घेतलं असेल तर आता जाणल्यानंतर शास्त्र निष्फळ आहे. एकाने मला प्रश्न विचारला होता की असं कसं तुम्ही म्हणता हो की अभ्यास केल्यानंतर जाणून घेतल्यानंतर शास्त्र निष्फळ आहे? अहो, स्नान केल्यानंतर आरशामध्ये जर चेहरा पाहिला नाही तर आरसा निष्फळ आहे, निरुपयोगी आहे. आणि स्नानानंतर आरशामध्ये नीट तेल कंगवा पावडर लावल्यानंतर चेहरा नीट झाला तर आता आरशासमोरच उभं राहणार का तुम्ही? नाही, चला आपल्या जगातल्या कामासाठी. आता पुन्हा आरसा निष्फळ झाला. विज्ञातेपि परे तत्वे, जाणल्यानंतरही शास्त्र निष्फळ आहे आणि जाणलं नाही तर निष्फळ आहे सांगायची गरजच राहिली नाही. म्हणून अव्यक्त अक्षर पुरुषामधून व्यक्त संसार तयार होत नाही. त्याला मायेची उपाधी लागते आणि मायेची उपाधी लागली की ते मायोपाधित अक्षर तत्व हे संसार निर्मिती करते. म्हणून संसाराचा भास आहे. म्हणून अक्षर ब्रह्मामधून विश्वाची निर्मिती होऊ शकत नाही. मायोपाधित अक्षरातून विश्वाची निर्मिती होते. म्हणून ईश्वर विश्वाच्या निर्मितीचं निमित्त कारण आहे. आणि पंचभूत हे उपादान कारण आहे. कुंभार हे निमित्त कारण आहे. माती हे उपादान कारण आहे. म्हणून विश्व निर्मितीसाठी कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीला चेतन करता लागतो आणि सामग्री लागते. ईश्वर हा चेतन करता आहे आणि पंचभूत
आणि त्रिगुण ही त्याची सामुग्री आहे. अक्षर ब्रह्म अविकारी स्वरूपात असल्यानंतर त्यात कधीही बदल होऊ शकत नाही. पण माया त्याला साकार सोपाधिक करून सगुण सविशेष करते. म्हणून याला अक्षर ब्रह्माला माया शबल ब्रह्म असं म्हणण्याची पद्धत आहे. मायेनी शुद्ध ब्रह्म शबल ब्रह्म झालं, त्यातून संसार निर्माण झाला. आलाय का इथपर्यंत? आणि मला असं वाटतं की इथपर्यंत आज तुम्हाला नक्की कळलं असणार, 100% कळलं असणार. मला फोन करा, समाधान झालं का सांगा. नसेल झालं तर मी पुन्हा उद्या दुसऱ्या पद्धतीने सांगेन. पण तुमच्या अंतःकरणामध्ये ते ठसेपर्यंत सांगेन. विनंती एकच आहे, शांती पाठापासून हजर राहा. नीलाताईंनी घेतलेल्या शांती पाठापासून जर आपण हजर राहिलात तर आपल्या अंतःकरणामध्ये परा विद्या ठसल्याशिवाय राहणार नाही. आणि ती ठसली की अपर ब्रह्म, परब्रह्म आणि साक्षात ब्रह्म या तीनही विश्लेषण नीट झालेलं राहील. आणि मग सगळीकडे ब्रह्मवस्तूचाच अनुभव येईल. पहिले मी ब्रह्म आहे हे कळून घेतल्यानंतर श्री गुरूंकडून हे कळून घेण्याची फार गरज असते. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही, हे लक्षात ठेवा. शेवटचा मुद्दा मांडतो की ज्ञेय ज्ञाता हे दोन अभेद आहे. हे अभेदाचं ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणून आत्मा समजणं सगळ्यांसाठी सोपं आहे. प्रत्येकाला हे सोपं आहे की तो आत्मा आहे हे कळतं. सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे हे कळणं सोपं आहे. पण तो आत्मा मी आहे हे समजणं अत्यंत कठीण आहे. आत्मा विशेषत्वाने पहिले जाणून घेतला तर तो सामान्यत्वाने कळतो. सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे सामान्यत्वाने आत्मा जाणून घेणं आहे. पण आपण जेव्हा सगळ्यांमध्ये आत्मा आहे असं म्हणतो तेव्हा ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होतो. तो आत्मा मी आहे हे श्री गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. हे अवघड आहे. आणि हे जाणून घेतलं की मग सगळ्यांमध्ये आत्मा आहे हा अनुभवातून बोललेलं वाक्य असतं. तत्पूर्वी सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे पांडित्य आहे. म्हणून प्रवचन करणं सोपं आहे. त्याचा श्री गुरुकडून अनुभव घेऊन त्या अनुभवाचा विकास करणं हा खरा पुरुषार्थ आहे. असा पुरुषार्थ ज्यांनी केला त्याला अक्षर पुरुषाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आज इथे थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी.